देणारी मॅच असणार आहे. त्याचप्रमाणे माझ्या डाव्या हाताकडे पिंचा हा देखील या सेमीफायनलचा आनंद घेण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहे. तर पिंचा तुझं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मराठी चित्रपट पाहिला असेल, वरण भात लोणच्या कोण नाही कोणच्या, या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये असणाऱ्या आमचा पिंचा या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळी मात्र कोथिंबिरी वडे खायला मिळतील आज, असं मला पशाने सांगितले. चला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. वाटतोय ना तो शिवम गुप्ता हा गौरव हे पाठव लिहिरे काहीतरी मग ये ना इथं लवकर. अरे नाही ऐकत रे, व्हॉलेंटियर पाहिजे रे. मुझंबीर आणि आशिष सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला मुजम्मिल, नॉन स्ट्रायकिंगला मनसूर. अशीच म्हणजे माझा षटक क्रमांक पहिल्याच फटकावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि मुजम्मिलची विकेट या ठिकाणी. दाखवतोय प्रथमेश चव्हाण. या आधीच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी प्रथमेश चव्हाण याची राहिली. ऑलराऊंडरची भूमिका देखील प्रथमेश चव्हाणच्या माध्यमातून चांगली साकारली जाते. यावेळेस मात्र 1-on-1 संघाच्या वतीने खेळताना पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेटमध्ये देखील एक चांगलं नाव सध्याच्या घडीला प्रथमेश चव्हाण. खोलवर टाकलेला चेंडू त्याला मनगटाच्या जोराने चांगला पंच करतोय समोरच्या दिशेने. मंसूर ने अपने इरादे मजबूत कर तो दिए थे, मगर जितने इरादे मजबूत होने थे उतने नहीं हो चुके हैं. शुभम जाधव
न्यू बॅटर मैदानामध्ये दाखवतो शुभम जाधव. मंचावर उपस्थित प्रशांत पगारे, जरा आमच्याकडे बघारे, आमचे प्रिय मित्र हे देखील मंचावरती उपस्थित आहे. आणि कुठेतरी या ठिकाणी आमचे जे क्रिकेट प्रेमी आहे, क्रीडा रसिक आहेत, आज या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच सहकार्य करताना या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळत आहे. ओहो, काय या ठिकाणी गती परिवर्तन करतोय आशिष मेरुल. अगदी भोकाट टाकणारा चेंडू, खोलवर टाकणारा चेंडू, अशा प्रकारची ही शैली आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण एका स्वच्छ भाषेत यॉर्कर लेनचा मारा केला जातो. अशा प्रकारचं हे अस्त्र आपल्याला आशिष मेरुल याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. अगदी बॅकफुटला जाऊन खेळते प्रथमेश चव्हाण. प्रथमेश चव्हाण मात्र आज चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतोय. आणि कुठेतरी आकाश स्पोर्ट्समध्ये पहिली संधी मिळाली. आकाश राणे यांच्या माध्यमातून अनेक संधी प्रथमेश चव्हाण यांना देत असताना नेतृत्व देखील आकाश स्पोर्ट्सचं प्रथमेश चव्हाणने केल्याचं आपण पाहिलं. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी नकार दिला. तो श्रेयस कदम याच्या हाती चेंडू विसावला देखील आहे. मॉर्केल या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या 4 धावा धाव फलकावरती. 4 षटकाचा खेळ आहे. प्रत्येकी एक एक षटक टाकता येईल एका गोलंदाजाला, असा हा खेळ सेमीफायनलचा आपण या ठिकाणी पाहतो. पुन्हा एकदा अनिकेत सानप या आधीच्या मॅचमध्ये काहीचा महागडा जरूर राहिला, परंतु एक मोठा खेळाडू आहे. काही वेळेस आपल्याला अनेक परिस्थितींना तोंड देत असताना कधी कधी आपल्या पदरी निराशा देखील येते, परंतु आपण त्याच्यामधून स्वतःला सावरत जाण्याचा मार्ग आपल्यालाच निवडायचा असतो. आणि तो मार्ग अनिकेत सानप याने कित्येक स्पर्धा पहिल्या षटकामध्ये मार खाल्ल्यात, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय देखील मिळवून देणारा अनिकेत सानप. षटक क्रमांक संघाच्या वतीने दुसरं, वैयक्तिक पहिलं. मनगडाच्या जोरावरती हलक्याने पुश केला. स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे येतोय, चेंडूला अडवतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. संदेश पगारे आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रशांत पगारे, तुमच्यावरती आमचं चांगलंच लक्ष आहे. हळदीला जरी बोलवलं नाही, परंतु आज आमच्याकडे पगारे, कारण तुमच्या नावातच आहे पगारे. कधी कधी एक मजा घेताना आनंद आज आम्हाला येतोय. ओहो, काय फटका मारलाय, परंतु चेंडू हवेत आहे, आकाशात आहे. मॉर्केल कॅचच्या खाली आलाय, कॅच देखील पकडली आहे. तो 1-1-11 असा हा सामना रंगतोय. सेमीफायनलची मॅच
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वर्गीय कैलासवासी अजितदादा अनंतराव पवार यांच्या स्मरणार्थ ही पहिली स्पर्धा, ही पहिली प्रतियोगिता आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि या प्रतियोगितेचा सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण सामना कोण जिंकेल ही मॅच? आर के मुलुंड भांडू स्ट्राइकर की 1-1? जबरदस्त फटका प्रथमेश चव्हाण. फलकावरती चौदा धावा, 3 विकेट, 3 लॉस फॉर 14. दो ओवर के बाद स्कोर जा पहुंचा है 14-3. फिर से एक बार अमय लाड़. एक्चुअल में उस मैच का अगर हीरो मेरे ख्याल से मुझे चुनने को अगर कोई कहता तो मैं अमय लाड़ जी इनका नाम लेता, मगर अच्छी बैटिंग के कारण काजू दे आता काही दिवसांनी. क्या बात है अमय जी लाड़. तो वाइड है, वाइड तो हेज +1+16. इस बार कमबैक जरूर किया है अमय लाड़ ने. क्या गेंदबाजी कर रहे, जिस तरह से गेंद पर फिंगर को घुमाते हैं उतनी ही तेजी से गेंद घूमती भी है अमय लाड़. एक अलग ही अंदाज है उनकी एक्शन में. फिर से एक बार, इस बार पुल किया है बैटर ने. 2 रन तो जरूर यहां पर होने हैं. रनों की संख्या आगे बढ़ती हुई 18, लॉस फॉर 3. अभी भी इस ओवर की 3 गेंद बाकी होगी. क्या बात है, मगर इस बार ये वाइड भी घोषित किया है अंपायर ने. अभी भी 3 गेंदें बाकी है. इस 3 गेंदों में अमय जी किस तरीके का फुलर लेन की गेंद अब इस बार अमय लाड़ द्वारा यहां पर फेंकी जा रही है. अक्सर कभी कभी ऐसा होता है जो क्रूशियल मैच होता है
उसका प्रेशर काफ़ी होता है, और ये प्रेशर सभी खिलाड़ियों पर हम देख रहे, फिर वो 1-on-1 की टीम हो, फिर चाहे RK मुलुंड भांडुप स्ट्राइकर की टीम हो, ये सभी खिलाड़ियों पर प्रेशर तो ज़रूर होगा, क्योंकि सेमीफाइनल की मैच है। जो टीम जीतने वाली है वो फाइनल में जाने वाली है, इसलिए जीतने के लिए ये घमासान सभी खिलाड़ियों द्वारा यहाँ पर प्रयास हम देख रहे हैं। ये प्रयास चल रहा है जीत का। क्या बात है, प्रथमेश चव्हाण फुल टॉस मिळालाय, ठोकून टाकलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये प्रथमेश चव्हाण.
मागच्या ओव्हरचा एक बॉल टाकला जातोय. 32 धावा धाव फलकावरती. जबरदस्त या ठिकाणी बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्येची गती या ठिकाणी वाढवली आहे प्रथमेश चव्हाणे. यावेळेस डिक्लेअर झोन घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. 32 आणि 1 ते रनों की संख्या देखी जाए तो 33 रन्स अब तक इस स्कोर बोर्ड पर बनता हुआ नजर आ रहा है. आकाश झा बुलुंड का वंडर बॉय फिर से एक बार अब तो ऑलराउंडर का परफॉर्मेंस देते हुए हम सभी देख रहे हैं आकाश झा को. तो काफी असरदार इस प्रतियोगिता में आकाश झा रह चुके हैं. गेंदों को भी अच्छी तरह घुमाने का काम करते हैं आकाश झा. जितना लंबा लंबा जितना दूर दूर तक बैटिंग में अपने बल्ले से बॉल को गेंद को मैदान के बाहर भेजते उतनी ही बेहतरीन गेंदबाजी आकाश झा के माध्यम से हम सभी देख रहे हैं. एक महत्वपूर्ण और बेहतरीन आकाश झा ये नामचीन खिलाड़ी अब बन चुके हैं आर.के. मुलुंड बांडू स्ट्राइकर के. गेंदबाजी में कमाल और कमाल ही दिखाई जा रही है आकाश झा की ओर से. फिर से एक बार डिक्लेयर जोन में ये रन मिल रहा है. थर्टी 35 रन अब तक बन चुके हैं. बोललो का तुला काय बोललो तुला दिलं नाही तुम्ही एवढी तारीफ केली. बीसीसीआय एमसीआय का उत्तम गुणलेखक. अभी भी 3 गेंदें शेष है. ओहो क्या बात है. गति परिवर्तन जबरदस्त रहा. ये बड़ी गलती और ऐसी गलती अक्सर होती भी है क्रिकेट में. गेंद को पकड़ना भी उतना ही जरूरी था मगर शायद ज्यादा जोर से गेंद को फेंका गया है अमित द्वारा. जो रन्स नहीं था मगर तो रन्स तो मिल ही गया है यहाँ पर. 38 रन्स अब की बार प्रथमेश चव्हाण. सेमीफायनलची मॅच आहे. सेमीफायनलचा हा महामुकाबला जो जिंकेल त्याला फायनलचं तिकीट असणार आहे. उद्याचा दिवस देखील महत्त्वाचा असणार आहे. तो दिवस का आणि कशाकरिता महत्त्वाचा असणार आहे कारण तो दिवस आपल्या स्थानीय विभागीय संघांची
आर के मुलुंड भांडूप स्ट्रायकरच्या वतीने आकाश झा, कुठेतरी आकाश झा याची बॅटिंग पाहता, याची गोलंदाजी पाहता मॅन ऑफ द सिरीजच्या उंबरठ्यावरती हे नाव नक्कीच या प्रतियोगितेच्या माध्यमातून बहुचर्चित राहिलं आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतन. भैया आकाश झा, आप तो छा गए इस प्रतियोगिता के माध्यम से. चला लगेचच आपण मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी स्मृती चषक आयोजित करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग आदरणीय नागेशजी शिर्के सर, नितीनजी जाधव साहेब, आदरणीय गमरे साहेब, मोहम्मदभाई शेख, आदरणीय अमन साळुंकेजी, गमरे साहेब, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सर्वांनी अहोरात्र मेहनत करून नागेश शिर्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली नितीन गमरे साहेब, हुसेनभाई, नितीनजी जाधव, सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम ओरम क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. आज या ठिकाणी जवळजवळ अंधार होत चाललेला आहे. शेवटचे 4 षटके उरलेले आहेत. सर्व क्रिकेट रसिकांना आणि क्रिकेट प्रेमींना आणि जे क्रिकेट सध्या खेळ आहेत त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने या ठिकाणी उत्कृष्ट अशी पारितोषिकं ठेवलेली आहेत. या ठिकाणी आपण चांगला मैदानी खेळ दाखवावा आणि चांगली पारितोषिकं पटकावी हीच क्रिकेट रसिकांना या ठिकाणी विनंती आहे. आणि सकाळपासून या ठिकाणी जे क्रिकेट रसिक प्रेमी आहेत त्यांनी या ठिकाणी ग्राउंडमध्ये येऊन मॅच बघितलेली आहे. त्यांचं देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी या मॅचचे सूत्रसंचालक आमचे बंधू लोखंडे साहेब यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सूत्रसंचालन केलेलं आहे. त्यांचं देखील राष्ट्रवादी परिवार, नागेश शिर्के आणि सर्व टीमच्या वतीने मनपूर्वक आभार. निलेश जाधव साहेब हे देखील सकाळपासूनच या आयोजक टीममध्ये आहेत. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस परिवार यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि दादांच्या निधनानंतर दादांच्या स्मृतीप्रित्यार्थ हा चषक ठेवलेला आहे. सर्व या नेत्यांचं हार्दिक स्वागत. क्रिकेट मॅच सुरू झालेली आहे. धन्यवाद. लोखंडे साहेब. आमचा दादा
39 धावांची आवश्यकता आहे, गरज आहे. पुन्हा एकदा विजयासाठी 39 धावांची आवश्यकता गरज असेल. कृष्णा त्रिपाठी षटक क्रमांक पहिला पाल्याचे टाकतो या ठिकाणी. काय बात आहे या ठिकाणी. हा महत्वाचा निर्णय असणार आहे या ठिकाणी. थांबा थांबा काय होतं ते बघूया. डेड बॉल. ओहो कृष्णा त्रिपाठी. बॉलला पाठवतोय पाठी. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते या ठिकाणी. प्रथमेश चव्हाण चांगल्या प्रकारे चेंडू हाती विसावतोय. यावेळेस फटका चांगला पूल केलाय. एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धाव्यासाठी नकार दिला जातोय. विकेटची संधी निर्माण झाली आहे, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकापासून चेंडू काहीसा दूर राहतोय. 2 धावा चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती पूर्ण करतात संकेत आणि अमित. फुलटॉस चेंडू त्याला पाठवलाय. लॉंग ऑनच्या दिशेने डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये 2 धावा येत आहेत त्या ठिकाणी. पाच धावा धाव फलकावरती. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिला, परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळते या ठिकाणी. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. प्रथमेश चव्हाण काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय प्रथमेश चव्हाणने. पूलचा प्रयत्न होता या ठिकाणी. गणेश शेंडलकर या ठिकाणी जबरदस्त फिल्डिंग केली आणि विकेटचं पतन होते. अमितला माघारी जावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन.
निर्भर असणार आहे. सहा सहा 6. जतन याच्या माध्यमातून पहिला चेंडू सुयर मारा दिशाहीन चेंडू पंतालकडे वाईट घोषित केला जातोय. 7 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 39 धावांचं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. आर के मुलुंड भांडूप स्ट्रायकरला. त्याला थोडीशी घाई करायची आहे. अंधार झाला की तुम्हाला त्रास होणार आहे. फटका चांगला आहे. कॅचची संधी निर्माण झाली आहे. क्या बात आहे. माझी आणि इसी नाम पर निर्भय रहेगी. एक बड़ा नाम है और एक बड़ी इनिंग यहाँ पर देनी होगी आकाश चिंदारिया को, और उसी के लिए तो भेजा है आकाश चिंदारिया को. एक बड़ा नाम, मगर यहाँ पे काम बड़ा करना होगा क्योंकि सेमीफाइनल का मैच है. आपको फाइनल का टिकट मांगता है तो आपको इस मैच के लिए जीत और जीत निर्भर होगी. डिक्लेयर जोन 2 रन से यहां पर मिलते. 9 रन्स. इस प्रतियोगिता में हर एक मैच में जतन ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. अच्छी बॉलिंग जतन की अब तक रह गई. भेज दिया है सीमा रेखा पार. पंद्रह रन अब तक बन चुके हैं रनों का पीछा करते करते. और जैसे यहाँ पर गाना बजा किती भी समोर येऊ द्या एकटा बास, और यहाँ पर अकेला ही काफी है आकाश चिंदारिया. यह नाम इस बार बेहतरीन गेंद यहाँ पर डाली है जतन ने. बहुत तेज और रफ्तार भरी ये गेंद रही.
एक कारपेट स्ट्रोक, यहाँ पर 2 रन तो लेने का प्रयास था, बनते भी थे, मगर पॉजिटिव और निगेटिव इन चीज़ों का भी बेहतरीन इस्तेमाल होना जरूरी होता है। इस गेंद की लास्ट, इस ओवर की लास्ट गेंद, गेंद तो अच्छी रही मगर सीधा हाथ में गई है गणेश जी हल्दन करके, और यहाँ रनों की आवश्यकता आहे, 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करा, अंधार होऊ नये ही विनंती आहे. जास्तीचा वेळ घेऊ नका. अविनाश जाधव, अरे याची एक वर कमी होत ना, ते घंटे वाजत चालले त्याची, कारण घड्याळाचे काटे त्याचे झाले असे. एक बड़े नाम, एक है श्रेयस कदम और एक है आकाश चिंदारिया. 12 गेंदे और 23 रनों की आवश्यकता है. सिर्फ 2 बल्लेबाज जो ऐसे, 2 सिक्सर आकाश चिंदारिया लगाए और 2 सिक्सर श्रेयस कदम लगाए. 4 गेंद में मैच समाप्त हो सकता है, मगर वानियानवन के युवा गेंदबाज यहां पर जबरदस्त गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं. यहां पर चांस बन चुका था, आकाश चिंदारिया लगभग जाने के तैयारी में ही थे. गणेश शेल्डनकर काय कमालीची फील्डिंग करतोय, क्या जबरदस्त यहां पर फील्डिंग लगाई जा गई है. शगुन, जैसा नाम है वैसा शगुन का उपहार देने का प्रयास यहां पर शगुन के माध्यम से जरूर किया जा रहा है 1-on-1-11 के लिए. काफी सारे 1-on-1-11 के सीनियर प्लेयर ग्राउंड में मौजूद है. आप सभी का दिल से स्वागत करता हूं. अभी भी आप सभी में क्रिकेट का जोश भरा हुआ, ये जोश हम सभी ने क्रिकेट के लिए बचा कर रखा है. अब की बार बाउंड्री, क्या बात है. श्रेयस कदम, एक जबरदस्त हिट. चला बाकीच्यांनी पुढे येऊ नये, वेळ वाचवायची आहे. अभी भी 3 गेंदे इस ओवर की बाकी है. ये महत्वपूर्ण 3 गेंदे यहाँ पर महत्वपूर्ण योगदान और महत्वपूर्ण काम करने वाली हो गए. 9 गेंदे 18 रनों की आवश्यकता है अभी भी जीत के लिए. श्रेयस कदम, मुंबई टेनिस क्रिकेट विश्व का एक बड़ा नाम. यावेळेस दिशा एंड चेंडू. इस बार प्रेशर बन चुका है और प्रेशर
ये दबाव किसी एक टीम पर नहीं होगा, ये दोनों टीम पर प्रेशर बना हुआ है। लेकिन इस दबाव से बाहर आना है कि जीत ये महत्वपूर्ण होगी। जिसकी जीत होगी वो बेहतरीन जीत होगी। एक खराब थ्रो, एक खराब थ्रो। यहां पर क्या बैकअप किया है गणेश शिरदनकर ने। 3 रन तो यहां पर ले चुके हैं, रनों की संख्या आगे बढ़ती हुई। पंचवीस धावा धाव फलकावरती, 8 बॉल 14 धावांची आवश्यकता अजूनही विजयाकरिता। काय मॅच होती आणि मॅचचं समीकरण काय बदललं गेलंय। कधी मॅच 1-1च्या बाजूने होती तर कधी मॅच आर के मुलुंड भांडूप स्ट्रायकरच्या बाजूने। परंतु ही समसमान संधी आहे, जो कोणी चांगलं षटक टाकेल, डावा रोखण्याचं काम करेल त्याचा विजय। परंतु या ठिकाणी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज असे खेळाडू आहेत आकाश चिंदारिया। मोठा फटका, सीमा रेखा पार, येते बाउंड्री। रिया दिखा दिया है, हम अपनी ताकत और प्रतिभावंत प्रतिभा शक्ति पर निर्भर रखते हैं। इस बार भी उठा के खेल दिया है सामने की ओर। दो रन तो यहां पर लेने थे और 2 रन ले भी चुके हैं। मैन फ्रॉम बैंड्रा प्रथमेश चव्हाण, लेफ्ट हैंडर बॉलर। कहीं पर तो निर्भय प्रथमेश चव्हाण पर भी 1-1 11 होगी, मगर यहां पर निर्भय बल्लेबाज मुंबई टेनिस क्रिकेट विश्व के एक ऐसे बेहतरीन बल्लेबाज है, इनके नामों से भी अच्छे अच्छे गेंदबाजों की वो कहते हैं ना मराठी में वाट लग जाती है, अच्छे अच्छे परेशान हो जाते हैं। यहां पर एक बड़ा विकेट मिल रहा है, गति परिवर्तन।
और गेंदों की परख भी ज़रूर होती है। गेंदों को परखना ये भी एक महत्वपूर्ण कला होती है। इश्तियाक शेख, कुछ भी हो सकता है। 1-on-1 के साइड से भी मैच है, आर के मुलुंड पांडु स्ट्राइकर की ओर भी मैच है। इस बार उठा के खेला है, देखना होगा। क्या बात है, विकेट जाती है इश्तियाक शेख की। सात रनों की आवश्यकता है जीत के लिए। ये जीत बेहतरीन बनानी होगी आर के मुलुंड पांडु स्ट्राइकर को, तो 7 रन्स यहां पर पूरे करने होंगे। स्ट्रोक तो अच्छा लगाया था, मगर स्ट्रोक मैदान के बाहर जाने के बजाय अंदर ही कैच पकड़ के रोक लिया है फील्डर ने। एक बेहतरीन कैच। मॉर्केल न्यू बैटर, क्या बात है। डॉट गेंद तो आई थी, मगर डिक्लेयर जोन में गेंद ट्रैवल हो चुकी है। 1 रन तो मिला है वहां पर। यहां से एक 1-on-1 का जो हमारा 12 मैन है, जो फैंस है, हमेशा की तरह हमारा दो गेंदे 6 रनों की आवश्यकता है। मॉर्केल, क्या बात है, मगर 1 रन तो मिला है यहां पर। दो गेंदे 5 रनों की आवश्यकता है। कंपल्सरी 6 से 2 गेंदे 5 रनों की आवश्यकता अभी भी जीत के लिए। 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल, गरज असेल। प्रथमेश चव्हाण जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन, आणि काय गोलंदाजी करतोय, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे। मी देखील प्रभावित झालोय प्रथमेश चव्हाण याची गोलंदाजी पाहून। परिपक्वता कशी असते ना युवा खेळाडूंमध्ये, ती परिपक्वता आता प्रथमेश चव्हाण मध्ये पाहायला मिळते। 2 बॉल 5 रनाची आवश्यकता आहे विजयाकरिता। ही मॅच महत्वाची आहे दोन्ही टीम करिता। जास्तीचा जितका वेळ घेणार तितकीच मॅच लांबणीवर जाणार। पप्या, काळजाचा ठेका माझा पण वाढतोय जितका तुझा वाढतोय, जितका धगधगतोय। जरा जप काळी जप तुझं लेका। चला चालू करा प्लीज।
होऊन जाऊ द्या एकदाचा काय तो निर्णय येईल तो, त्या निर्णयाचं स्वागत करणारे आम्ही क्रिकेट प्रेमी क्रीडा रसिक. जो कोणी जिंकेल तो आमचाच आहे आणि ज्याचा कोणाचा पराभव होईल तोही आमचाच आहे. कारण तुम्ही आमच्यासाठी सारखेच आहेत. कॅचची संधी आहे आणि जबरदस्त कॅच या ठिकाणी पकडली आहे श्रेयस कदम. विशाल सकपाळ, जे सांगितलेलं ते हे घडताना ह्या ठिकाणी पाहायला मिळते. ते म्हणतात ना, मोठमोठे गार केले गंमत मध्ये, असा हा मैदानाचा इतिहास आहे. वन बॉल 5 रन्स विजयाकरिता. फक्त एक मोठा फटका या ठिकाणी अडवायचा आहे. एक मोठा फटका मारण्यापासून या ठिकाणी वंचित ठेवायचा आहे प्रथमेश चव्हाणला. एक बॉल महत्वाचा आहे. अनिकेत सानप डावकुरे हाताचा ऑलराऊंडर. एकीकडे डावकुरे हाताचा ऑलराऊंडर बॉलर प्रथमेश चव्हाण. क्या बात आहे. हा मोठा विजय, हा मोठा विजय आणि हा विजय मिळवतोय 1 and 1.